तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस। तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी। औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण। मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर। एक कॉल करा आणि मदत लगेच। सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे। येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर। तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। देवळाली प्रवरावर राहुरी फॅक्टरी दिवसभरात 4 ते 5 वेळा वीज पुरवठा खंडित होत असून याकडे महावितरण अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करताना दिसून येतात। याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान आज सोमवारी उपकार्यकारी अभियंता देवळाली प्रवरा विभाग यांना श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचे राजेंद्र लांडगे यांच्या नेतृत्वाखाली वीज ग्राहकांच्या वतीने निवेदन देण्यात आले। देवळाली प्रवरासह राहुरी कारखाना परिसरात अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे। परिसरात वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने वीज ग्राहकांचे अतोनात हाल होत आहेत। सततचा वीज पुरवठा खंडित होण्याच्या कारणाने वीज ग्राहकांचे इलेक्ट्रिक उपकरणे जाळून खाक झालेत। वीज वितरण कंपनीच्या अनेक भागात लक्ष नसल्याने त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। तरी वेळोवेळी खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल। त्याची सर्व जबाबदारी महावितरण कंपनीवर राहील असा इशारा यावेळी निवेदनामार्फत वीज ग्राहकांच्या वतीने देण्यात आला। दरम्यान यावेळी उपकार्यकारी अधिकारी शैलेंद्र बागरे हे निवेदन घेण्यासाठी उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला संतप्त वीज ग्राहकांच्या वतीने हार घालून निषेध करण्यात आला। यावेळी श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचे राजेंद्र लांडगे, शांतीचौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, दत्ता नागरे, श्यामकांत खडके, तैनूर पठाण, अरुण पठारे, राजू शेख, सुरेश काळे, भास्कर कोळसे, सुनील संचेती आदींसह वीज ग्राहक उपस्थित होते। अनेक दिवसापासून विजेचा खेळ खंडोबा चालवला आहे। यामुळे अनेक वयोवृद्ध असतील, मुलांच्या शिक्षणाचं नुकसान झालंय। अनेक वयोवृद्ध लोकांना हालापेष्टा सहन करावं लागतात। आरोग्य सुद्धा त्यामुळे धोक्यात आलंय। लाईट गेल्यामुळे काय त्रास होतो हे वीज ग्राहकालाच माहीत आहे। म्हणून आम्ही आज या ठिकाणी उपकार्यकारी अभियंता यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचं महावितरणचं कार्यक्षेत्र जे आहे त्यामध्ये ते अकार्यक्षम पद्धतीने काम करत असल्याने त्यांना आम्ही या ठिकाणी सर्व वीज ग्राहकाच्या वतीने आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करून आम्ही या ठिकाणी त्यांच्या खुर्चीला हार घातलेला आहे। त्यांना आम्ही कोणी अधिकारी या ठिकाणी उपलब्ध झाले नाही, परंतु आम्ही सांगितलं, त्यांना तंबी दिली, जर तुम्ही सुरळीत जर झाला नाही तर तुम्ही अकार्यक्षम ठरून तुम्हाला आम्ही या ठिकाणी चले जाऊची घोषणा आम्ही देत आहोत। तुमच्यापेक्षा मुळा प्रवरा वीज संस्थेचा कारभार हा कितीतरी पटीने चांगलाच होता। म्हणून आम्ही तुमचा तीव्र शब्दामध्ये पुन्हा निषेध करतो आणि आम्ही या ठिकाणी सर्व वीज ग्राहकांच्या वतीने त्यांना आत्ताच नुकतेच आम्ही निवेदन दिलेले आहे। त्यांचा जर या निवेदन देऊन जर त्यांनी त्यांचा कार्यभार जर लवकर सुधारला नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन लवकर ठरवणार आहोत। धन्यवाद। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।